खरं तर नरेगावचा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा जो नरे भूमकर चौक ते पारे कंपनी या 30 मीटर रस्त्यावर या ठिकाणी भूमिपूजनाचा आज या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे। खरं तर अतिक्रमण हे पथारीवाला असेल, भाजीवाला असेल, टपरीवाला असेल, दुकानदार असेल आणि दुकानदार काय करतो की आपल्या दारापुढे एखादा भाजीवाला ठेवलं की त्याच्यातून पोट भाडं चालू करतो, त्याच्याकडून भाडं घेतो आणि रस्त्याला त्याची वर्दळ होत असते। त्यामुळे खऱ्या हा रस्ता सतत गजबजलेला असतो, वाहतूक या ठिकाणी सुरळीत होऊ शकत नाही। एक चांगला निर्णय आमच्या चारही नगरसेवकांनी मिळून या ठिकाणी घेतला, तो म्हणजे असणारा रस्ता आज जागेवर 20 मीटरचा त्या ठिकाणी होत आहे। मला वाटतं 20 मीटरचा रस्ता होत असताना त्यांनी चांगलं नियोजन केलेलं आपण पाहिलेलं आहे। त्यामध्ये येणारे डीपी असतील, त्यामध्ये येणारे विद्युत पोल असतील, त्यामध्ये येणारे झाडं असतील, ही सर्व बाजूला या ठिकाणी केली जातील। झाडं जरी तोडले गेली तर त्याच क्षमतेची 10-10, 12-12 फुटाची झाडं आमचे संबंधित नगरसेवक त्या ठिकाणी लावणार आहे। म्हणजे कुठेही असा दुरुपयोग होणार नाही किंवा आपल्याकडून आज पाहतो की झाडं तोडली, पण त्याच्यापेक्षा जेवढी झाडं आज तोडतात त्याच्या दुप्पट झाडं आमचे नगरसेवक या रस्त्याला लावतील आणि अतिशय चांगल्या प्रकारे हा रस्ता होईल, लोकांच्या वाहतुकीला होईल, अतिक्रमण मुक्त अशा प्रकारचा रस्ता या ठिकाणी होणार आहे। जे काही नगरसेवक आहेत त्यांनी खूप पळापळ करून आणि सगळ्या ग्रामस्थांना एकत्र करून हा रस्ता करण्याचा नाही, हे पहा, प्रत्येकाला ग्रामस्थ या ठिकाणी येणारा जो फ्लॅटधारक आहे अशा सर्वांनाच तो वाहतुकीचा प्रश्न या ठिकाणी भेडसावत होता। त्यामुळं प्रत्येकाचं लक्ष होतं, ग्रामस्थांचं होतं, तसं या ठिकाणच्या बाजूच्या सर्वांचंच लक्ष होतं की बाबा रस्ता रुंद झाला पाहिजे। आज ग्रामस्थांचं मी अभिनंदन करेन, ज्या गावाच्या सर्व नागरिकांनी एकत्रित येऊन एक चांगला निर्णय घेतला किंवा काही असो, आम्ही जर या ठिकाणी आमचं दुकान असेल, आमचे आरसीसी स्ट्रक्चर असेल, या स्ट्रक्चरला कुठल्याही प्रकारचा धोका न लागता आमच्या बिल्डिंगच्या समोरची जागा असेल ती आपण घेतली तर त्या ठिकाणी काही त्यांची हरकत नाही। योग्य तो मोबदला त्यांना मिळाला नाही मिळाला त्या दृष्टीने आपण योग्य तो विचार करू ना। भविष्य काळामध्ये जर त्यांचा पूर्ण FSI घेऊन झाला नसेल तर त्यांना FSI सुद्धा मिळवून देण्याचा प्रयत्न आमचा राहील। अशा प्रकारे आम्ही एकमेकाला सहकार्य करून या नरेगावच्या असणाऱ्या अंतर्गत रस्ते असेल तर सर्वांची चांगल्या प्रकारे डेव्हलपमेंट या ठिकाणी झालेली असेल आणि त्याला लागणारा निधी आहे, हा निधी कुठल्याही प्रकारे कमी पडू देणार नाही या ठिकाणी राहील। नमस्कार, नागरिक शास्त्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज भूमकर ब्रिज ते श्री कंट्रोल चौक हा जो रस्ता आहे त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। आपल्या सोबत नगरसेवक हरिदास चरवड आहेत। आपण त्याच्या अगोदर आपण नागरिकांना जी आश्वासनं दिली होती त्यामध्ये नरेगावची वाहतूक कोंडीचा प्रश्न हा मुख्य करून मोठ्या प्रमाणामध्ये आहे। तुम्ही पाहिलं असेल की पूर्ण नरेगावमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होती। त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यामध्ये काम करावं लागेल। त्या मुख्य म्हणजे भूमकर चौक ते पारी कंपनी चौक आणि अरुणबाग चौक आणि अरुणबाग चौक ते लाडली साडी सेंटर, हे 2 रस्ते जे आहेत ते रस्ते जे आहेत ते करणं पूर्ण रुंदीने करणं हे खूप गरजेचं आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून आजचा जो उद्घाटन भूमिपूजन समारंभ जो झाला तो माननीय भीमराव अण्णा तापकीर आमदार जे आहेत खडकवासचे त्यांच्या हस्ते आणि महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे सदस्य जे आहेत आदरणीय बाबा शेठ मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे। हे भूमिपूजन करत असताना आपण हा 20 मीटरचा रस्ता करणार आहे आणि भविष्य काळामध्ये हा रस्ता जेवढा वाढवता येईल तेवढा आपण वाढवणार आहोत। नागरिकांच्या गरजेप्रमाणे नागरिकांनी ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे आपण प्रोव्हिजन निश्चितपणे भविष्य काळामध्ये करणार आहोत। त्याचबरोबर आपण भूमकर चौकातला अजून एक अंडरपासचं सुद्धा मागणी केलेली आहे। माननीय आमदार साहेबांनी सांगितलं की पुढच्या आठवड्यामध्ये त्या अंडरपासचं काम सुद्धा चालू होणार आहे। दुसरा अंडरपास जो आहे तो अरुणबागेच्या त्या ठिकाणी एक अंडरपास हायवेला निश्चितपणे करावा लागणार आहे। त्या दृष्टिकोनातून मागणी सुद्धा केलेली आहे। NHAI ती मान्यता सुद्धा दिलेली आहे। भविष्य काळात हे जर अंडरपास जर 2 झाले तर निश्चितपणे ट्रॅफिकची समस्या ही सुटण्यासाठी मदत होणार आहे। आतमधले जे DP रोड जे आहेत ते सुद्धा या दोन्ही रस्त्याला इंटरकनेक्टेड आपण भविष्य काळामध्ये करणार आहोत, जेणेकरून सर्व रस्ते जे आहेत ते एकमेकांना इंटरकनेक्टेड होतील, सर्व ट्रॅफिक जे आहे कमी प्रमाणात होईल। त्याचबरोबर ज्या शाळा ज्या आहेत या भागामध्ये बऱ्याचशा खाजगी आणि महानगरपालिकेच्या शाळा सुद्धा आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये बस ज्या आहेत त्या एकाच वेळी सुटतात। त्या दृष्टिकोनातून पुढच्या रविवारी आपण महाजन संवाद अभियान घेणार आहोत। त्या अंतर्गत सर्व शाळा, सर्व MSCB असेल, PMPL असेल, NHAI आहे, सर्व
डिपार्टमेंटची लोक त्या ठिकाणी बोलणार आहोत आणि हा प्रश्न निश्चितपणे सोडवणार आहोत. त्या दृष्टिकोनातून आपण एक एक टप्पा जो आहे काम करण्याचा दृष्टिकोनातून पुढे टाकत आहोत. माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी नगरसेवक आहेत, भूमकरताई आहेत, नवलताई आहेत, लायगुडे आहेत. आम्ही सर्वजण मिळून डेव्हलपमेंट जे आहे ते करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर या भागातील स्थानिक जे आहेत ग्रामस्थ जे आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत आहेत. चांगलं काम करण्यासाठी मदत होते का, तर निश्चितपणे मदत नागरिकांच्या तर्फे ग्रामस्थांतर्फे होत आहेत. त्यासाठी आपल्याला त्यांच्याबरोबर संपर्क ठेवावा लागेल, त्या लोकांना मदत करावी लागेल, त्यांच्या ज्या ज्या ठिकाणी अडचणी आहेत त्या ऐकून घेऊन त्याच्यावर तोडगा काढावा लागेल. भविष्य काळामध्ये आम्ही सर्वजण मिळून त्यांच्याशी संवाद साधून आपल्या नरेगावच्या बाबतीत भविष्य काळामध्ये वर्ष 2 वर्षामध्ये आमूलाग्र बदल हा निश्चितपणे झालेला तुम्हाला दिसेल. आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात कधी होईल? प्रत्यक्षात कामाला सुरुवात जी आहे पाऊस उघडल्यानंतर कामाला सुरुवात करणार आहोत. कारण पावसामध्ये जर खोदलं तर लोकांची अडचण सुद्धा होईल. आपण कलवट आणि रस्ता असं दोन्ही हे काम निश्चितपणे करणार आहोत.